मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात जाहीरपणाने सांगितलं, मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास, जी जात मागास सिद्ध असती ती जात ओबीसी आरक्षणात घालावी लागते। तुम्ही 10% आरक्षण मराठ्यांना दिलं, पण 50%च्या वर आणि 50%च्या वर ओबीसीचा प्रवर्गच नाही, मग ते दिलं कसं? जर एखादी जात मागास सिद्ध झाली तर ती ओबीसी आरक्षणात घालावी लागते। तुम्ही 50%च्या वर ते आरक्षण वेगळा प्रवर्ग करून दिलंच कसं? तुम्ही मराठ्यांना 27%च्या आत घ्यावं, तुम्ही सगळ्यांनी मोदी साहेबांकडे जावं आणि ती कॅप ताबडतोब 105वी घटना दुरुस्ती करून ती कॅप वाढवावी, असं नाही का जमत? आता नुसतं मराठ्यांना 10% आरक्षण दिलं, तुम्हाला वेळ आहे थोडा सविस्तर सांगत जरा। 10% मराठ्यांना आरक्षण दिलं, कॅप वाढवली नाही, आता ते दिलं वेगळं। पहिलं होतं 13%, ECBCतून 2018ला दिलेलं आरक्षण होतं 13%, 12-13% नोकरीत आणि शिक्षणात। आता हे जे 10% दिलंय, हे 10% ओबीसीच्या सगळ्या सवलती या 10%ला लागू नाही, मग कशाला दिलं? त्याच्यात इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज नाही, छोटे विद्यापीठ आहे, ज्याच्यात आपण EBC मधून सुद्धा बसतो, सवलतीतून सुद्धा, त्याच्यासाठी 10% आरक्षण दिलं का? आता त्यांनी शिक्षक आणि पोलीस भरती काढली, ती भरती होण्याच्या अगोदरच काल एक जणांनी याचिका सुद्धा दाखल केली। 10% उडण्यासाठी तर केली, पण या भरतीसाठी सुद्धा केली। आता कदाचित आमच्या पोरांना त्या 10%तून अर्ज केले आणि त्याची निवड झाली, आणि ते जर आरक्षण किंवा त्या भरतीवरती स्टे आला, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालं करायला, मग ते दिलं कशाला? आजपर्यंतचा दिवस सांगतो तुम्हाला, 2018चे ECBCतून आणि EHBCतून 2014चे विद्यार्थी आत्ताही ओरडत आहेत, आत्ताही सगळ्या पोरांचं आजपर्यंत वाटलं झालंय। मग जर हे गेलं तर आम्ही तेच करायचं। सरकार काय म्हणतंय? हे आरक्षण टिकणार आहे। मग हे आरक्षण जर टिकणार आहे, मराठा समाज जर मागास सिद्ध झाला, तर तुम्ही हे ओबीसी आरक्षणातून का नाही दिलं? आता हे उडणार, पुन्हा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होणार। त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।